नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. सातारा नगरपालिकेच्या 28 नगरसेवकांच्या सभेवर उदयनराजे भोसले गटाचा बहिष्कार. सभेवर बहिष्कार टाकल्याने राजकीय चर्चांना उधाण. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेडमध्ये आंदोलन. विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी. धाराशिवमध्ये आंदोलनावर प्रश्न विचारताच रवींद्र चव्हाण यांची चुप्पी. प्रश्न टाळल्याने भाजप या मुद्द्यावर बॅकफूटवर गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला कर्जत शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद. आंदोलनकर्त्यांकडून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. जंतर मंतरवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बीडमधील माजलगाव तालुक्यातील टाकरवन गावात महाराष्ट्र बंद. आंदोलनकर्त्यांकडून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची घोषणा. वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला साताऱ्यातील मेढ्यात प्रतिसाद. तुरळक ठिकाणी वगळता बाजारपेठा बंद. जंतर मंतर येथे झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ सिंधुदुर्गमध्ये विद्यार्थ्यांसह सर्वपक्षीय नेत्यांची भव्य आक्रोश रॅली. न्याय मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, विद्यार्थ्यांची भूमिका. महाराष्ट्र बंद दरम्यान मूर्तिजापूरमध्ये व्यापारी आंदोलक आमने-सामने आल्याने परिसरात तणावपूर्ण वातावरण. पोलिसांकडून हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध उत्तम उपहारगृहावर FDAची धडक कारवाई. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने संबंधित आस्थापनाचा परवाना तात्काळ निलंबित. राखी सावंतचा भाजप विरोधात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पुढाकार. मला नरेंद्र मोदींना विचारायचं आहे, आमच्या विद्यार्थ्यांवर असा लाठीचार्ज का झाला? ते पाहून माझं मन तुटलं आहे, अशी प्रतिक्रिया राखी सावंत हिने दिली आहे. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.